जय शिवराय. मी आलेलो आहे आत्ता रायरेश्वर येथे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये की ज्यांनी स्वराज्य निर्मितीची खरं तर इथे शपथ घेतलेली आहे. त्या रायरेश्वर माझ्या मागे जो जे डोंगर दिसत आहे तो रायरेश्वरचा आहे. खरं तर इथे जल जमीन आणि जंगल याचा खरं तर हा मिलाप झालेला आपल्याला दिसत आहे. जी मागं धरण दिसत आहे ते जांभळीचं धरण दिसत आहे आणि हा खरं तर हा सुंदर देखावा इतका अप्रतिम सुंदर आहे. आणि मागं दिसत आहे तो केंजळगड आहे आणि जर आपण इकडे दूरवर पाहिलं तर तो तिथे कमळगड दिसत आहे. आणि हा सगळं एवढं इथला सुंदर एवढा सुंदर खरं तर हा निसर्ग आहे. जणू असं वाटत आहे की वसुंधरेनं खरं तर हिरवा शालू नेसून खरं तर ही वसुंधरा नटलेली आहे. आणि इतकं सुंदर असं की मनाला विभवनीय असं हे खरं तर हे निसर्ग सौंदर्य आहे. मित्रांनो, खरं तर या पदस्पर्शाने शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतरची जी काही प्रेरणा मिळते, जे आनंद खरं तर मिळत असतो, हा खरं तर शब्दांच्या सांगण्याच्या खरं तर हे पलीकडं आहे. मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी खरं तर तुम्ही अवश्य इथे खरं तर भेट द्या. म्हणून मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगेन की डोंगर माता कड्या कफारी सह्याद्रीची छाती, डोंगर माता कड्या कफारी सह्याद्रीची छाती आणि ऐश्वर्य तळपते कणाकणातून पेठून उठते माती, ऐश्वर्य तळपते कणाकणातून पेठून उठते माती. इथल्या मातीला सुद्धा पेठून उठण्याचं सामर्थ्य माझ्या शिवछत्रपतींनी खरं तर दिलेलं आहे. आणि असे आज या पावनभूमीमध्ये येण्याचा खरं तर योग आजचा आलेला आहे. असा हा दुग्ध शर्करा योग म्हणायला काय हरकत नाही. मित्रांनो, नक्कीच इथे अवश्य भेट द्या. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराज.